श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल किंवा नवीन व्ह्यूवर्स असाल तर द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा. तर आज आहे हरितालिका. हरितालिकेच्या व्रताला एक विशेष असं महत्त्व आहे. माँ पार्वतीने भगवान शंकरासाठी केलेलं हे व्रत आहे. आज भरपूर स्त्रिया झालं किंवा कुवारिका झालं हे व्रत आपल्या सौभाग्यासाठी करतात. तर देशाच्या अनेक राज्यामध्ये हरितालिका व्रत साजरं केलं जातं. भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी आज सोमवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी केले जाईल. हरितालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते. तर ज्यांचे पूजेला जाणे जमत नाही त्यांनी हरितालिका ची जी कथा आहे ती वाचली तरी चालतं. कुमारिका आणि महिला हे व्रत करतात. हरितालिका कथा ही भविष्यपुराणातील हरिगौरी संवादात सांगितलेली आहे. देशाच्या अनेक राज्यामध्ये हरितालिका व्रत साजरे केले जातात. भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत आज 26 ऑगस्ट 2025 रोजी आले आहे. या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात, साज शृंगार करतात. पूजेसाठी चौपाट्यावर केळ्याच्या पानाचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिव पार्वतीची प्रतिमा ठेवतात. यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो. रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात आणि शेवटी कथा केली जाते आणि आरती म्हणली जाते. तर यामागे हरितालिकेची जी व्रतामागे एक कथा आहे, ती कथा जर सांगायची झाली तर ती कथा अशी की एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा. तेव्हा शंकर महाराज म्हटले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्षे तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस आणि हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यामध्ये तिथं नारद मुनी आले. हिमालयन त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनी मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून मी इथे आलेलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले आणि त्यांना ही हकीकत कळवली. आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केला. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याईने इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथे आलो
तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं, तेव्हा तू मला म्हणालेस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी तू व्रतपूजा विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन ते घरी आले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचं खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक असतं ते नाहीसं होतं. राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येते, पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तर ही आहे आपल्या हरितालिका व्रताची कथा. आणि जसं तर तुम्हाला माहिती आहे, भरपूर अशा मुली असतील, कुवारिका असतील, त्या लग्न व्हावे यासाठी 16 सोमवाराचं व्रत करतात. त्याच्यामध्ये पण काही जण खडे सोमवार पकडतात, काही फळांवर पकडतात. आणखी जर झालं तर पशुपतीचे सोमवारही मुली करतात. योग्यवर म्हणजे महादेवासारखा नवरा भेटावा म्हणून ही चाललेली त्यांची धडपड असते. तर हरितालिका व्रत ही त्याच्यापैकी एक व्रत आहे. आणि हरितालिकेचा व्रताला खूप असं महत्त्व आहे. आणि तसं तर महादेवाच्या पूजेने मनावा असा वर प्राप्त होतो असं मानलं जातं. म्हणून भरपूर मुली महादेवाची खूप अतोनात मनोभावे सेवा करतात, पूजा करतात. आणि महादेव जे भगवान महादेव आहेत किंवा भगवान शंकर आहेत, त्यांनी रावणाचं सुद्धा ऐकलं होतं. तर ते तुमच्या भक्तीला सुद्धा ऐकतात. शेवटी भाव आणि भक्ती महत्त्वाची. आणि हरितालिकेचा उपवास कधी सोडतात तर काय करतात, हरितालिकेच्या उपवासा दिवशी भरपूर ठिकाणी महिला रात्री जागरण करतात. खेळ खेळतात, देवीची आराधना करतात. आणि दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला उपवास सोडता, अशी भरपूर ठिकाणी मान्यता आहे. आणि हरितालिकेचा उपवास ज्या ठिकाणी करायचा आहे त्या ठिकाणी पूजा करायची आहे. ती जागा स्वच्छ करून घ्यायची. मांडणी, चौरंग किंवा पाट ठेवून केळीच्या पानांनी किंवा खांबांनी त्याची सजावट करायची. चौरंगावर गौरी शंकराची मूर्ती स्थापित करायची. हरितालिकेच्या उपवासामध्ये स्त्रिया निर्जल म्हणजे पाण्याशिवाय सुद्धा काही जण उपवास करतात, काही जण फळं खाऊन उपवास करतात. आणि यामध्ये जर पूजेच्या विधीमध्ये सकाळी सुगंधित तेल लावून स्नान केलं जातं काही ठिकाणी. आणि गौरी शंकराची षोडशोपचारे पूजा करावी, म्हणजे 16 प्रकारच्या उपचारांनी पूजा करावी. यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा इत्यादी उपचार केले जातात. आणि मंत्रपठण जर म्हटलं तर पूजेच्या वेळी ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करावा. हरितालिकेची कथा ऐकावी जी मी सांगितलेली आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भजन कीर्तन आणि देवीची आराधना करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटून उपवास सोडावा.
आणि हरितालिकेच्या पूजेच्या दिवशी स्त्रिया शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. या व्रतात महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हरितालिकेच्या पूजेच्या दिवशी महिला आपल्या मैत्रिणीसोबत एकत्र येऊन पूजा करतात आणि आनंद साजरा करतात. तर तुम्ही पण हरितालिकेचं व्रत धरत आहात का? आणि जर धरत असाल तर भगवान शंकर तुम्हाला सौभाग्य लाभो, असा वर देवो अशी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा या हरितालिका व्रताने पूर्ण हो ही पण भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते. आणि खरंच हे व्रत कमी याच्यामध्ये फळ देणारं आहे, तुम्हाला कमी कष्टामध्ये फळ देणारं आहे. आणि या व्रताने माँ पार्वतीने भगवान शंकराला मिळवलं होतं. तर तुमच्या आयुष्यामधील महादेव तुम्हाला लवकर मिळो अशी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते. आणि हे हरितालिकेचं व्रत सफल संपूर्ण व्हावं ही पण भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलवरती तुम्हाला दत्त संप्रदायातील जे काही देव आहेत त्यांची माहिती, सणवार इत्यादींची माहिती व देवाचे आलेले अनुभव सांगण्यात येतील. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. स्वामी कृपेने तुमचं हे व्रत सफल